आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शरद पवारांचं बंद मागे घेण्याचं आव्हान समोर येताना दिसतंय। संविधानाचा आदर राखून बंद मागे घ्यावा। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरांमधून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या आणि या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता। हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय। सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येतंय असं शरद पवारांनी म्हटलंय। मला माहित नाही की त्यांनी काय म्हटलेलं आहे। मला थोडंसं चर्चा करावी लागेल, मग मी माहिती घेऊन सांगेन। कोल्हापुरातनं जे घडते ते सगळं राज्यभर पाहायला मिळते। कोल्हापुरातनं आता राज्यांच्या रूपानं एक राष्ट्रवादीचा प्रवेश झाला। आगामी काळात काही असे संकेत आणि आहेत का पश्चिम महाराष्ट्रात? 3 सप्टेंबरला आणखी काय 3 सप्टेंबरला आणखी काही प्रवेश होणार आहेत का? आणि काय ओढा महाविकास आघाडीकडे हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील। कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना। आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेसे इकडं तिकडं मधल्या काळात गेले, ते सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार। केपी पवार गटाच्या आमदारांचा पण यामध्ये समावेश आहे। अधिकृत पक्षप्रवेश 3 तारखेला होणार आहे। त्या संदर्भात काय पाटील कोण येतोय? मी आता जाहीर केलं ना, पवार साहेबांशी मी बोललो। पवार साहेब स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करण्यासाठी कागलला येणार आहे। इकडे तिकडे गेलेले तुम्ही येणार आहे म्हणजे अजित पवार गटाची मग यामध्ये असणार आहेत का आमदार? काही संपर्कात आहेत का? नाही, त्याच्यावर मी भाष्य करत नाही, कारण एखादी घटना झाल्यावरच त्यावर बोलणं योग्य आहे। केपी पाटीलींनी आपल्या बरोबर चर्चा घेतली, भेट काय नेमकी चर्चा झाली? कारण ते केपी पाटील नव्हते, पण त्यांचे सगळे समर्थक होते आणि साधक बाधक बरीच चर्चा झाली। एका बाजूला समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत, मात्र महाविकास आघाडीचे जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे। या संदर्भात चर्चा झालेली आहे का? त्यांच्या मैत्रीमध्ये पक्षात आणि मैत्रीत फरक करतात लोक, तो दिसेल आपल्याला। शरद पवार साहेबांनी आवाहन केले सगळ्याला की उद्याचं बंद मागे। मला माहित नाही काय एक्झॅक्ट केलंय, मी बघून तुम्हाला सांगेन। ठीक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आता शरद पवारांनी नुकतंच ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की संविधानाचा आदर राखत उद्याचा बंद जो आहे तो मागे घेण्याच्या संदर्भातलं त्यांनी आवाहन केलेलं आहे। याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, काय माहिती? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे एक्सच्या माध्यमातून आणि त्या ट्विट जे आहे ते सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे जे आता बंदची हाक दिलेली आहे संपूर्ण राज्यभरामध्ये, त्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद जो आहे तो मागे घ्यावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्याच्या आवाहनामुळे आता एकूणच आपण पाहू शकतो की महाविकास आघाडीमध्ये एकूण 2 निर्णय जे आहेत नेत्यांचे ते समोर आलेले। आपण दुपारी पाहिलेलं आहे की ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उद्याच्या बंदमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, विकृती विरुद्ध संस्कृती असा हा लढा असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। जेव्हा महाविकास आघाडीचे एक नेते असं सांगत असताना दुसरे प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मात्र उद्या संप जो आहे तो मागे घेण्याचं त्यांनी उद्याचा बंद जो आहे तो मागे घेण्याचं आवाहन केलं आहे। त्यासाठी त्यांनी एकूणच भारतीय न्याय व्यवस्थेचं संविधानात्मक संस्था असल्याचं कारण जे आहे ते दिलेलं आहे। आपण पाहिलेलं आहे की या संदर्भात कोर्टाने जे आहे मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात बंद जो आहे तो घेता येणार नाही असा निर्णय त्यांनी म्हटलेला आहे। न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्याचा आदर राखणं फार आवश्यक आहे। सर्वोच्च न्यायालय